नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियांका रंगोली आर्ट गॅलरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आणि हे जे काही कट्स दिलेले आहेत प्रिंटआउटचे, याच्यावरून तुमच्या लक्षातच आलं असेल की आज आपण काय काढतो आहेत. तेव्हा आज आपण काढतो आहे लक्ष्मीचे प्रतीक असलेलं, लक्ष्मीचं आसन म्हटलं तरी चालेल, असं कमळ पॅच आपण आज काढतो आहेत. तर मैत्रिणींनो, मी आज जे कमळ पॅच तुम्हाला काढून दाखवलेले आहेत, त्या कमळ पॅचमध्ये मी 3 प्रकारचे वेगवेगळे डिझाईनकडून कमळ काढून दाखवलेले आहेत. तेव्हा तुम्ही नक्की बघा. तर मग मी सगळ्यात पहिल्यांदा काय केले, जे OHP शीट्स आहेत, त्या OHP शीटवर मी कमळ प्रिंट केलेलं आहेत. आणि ते प्रिंट केल्यानंतर त्याला मी ग्लू लावून घेतलं आहेत. ग्लूचं प्रमाण तुम्हाला माहीतच आहेत, माझ्या व्हिडिओला याच्या आधी पण तुम्ही बघितलं आहेत. आणि ग्लू लावल्यानंतर सगळ्या कमळाला, पूर्ण कमळाला आधी मी ग्लू लावून घेतलेला आहेत. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये कलरचे शेड टाकलेले आहेत. तर मैत्रिणींनो, मला या कमळामध्ये 2 कलरचे शेड करायचे आहेत. आणि थोडा डार्क पिंक कलर आणि फेंट पिंक कलर असे 2 कलर घ्यायचे आहेत. तेव्हा मी 2 कलरमध्ये ही रांगोळी पॅच तयार करते आहेत. तुम्हाला दुसऱ्या पण कलरमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहेत. तेव्हा 2 कलरमध्ये आपण आधी बघूया. तर मी पहिल्यांदा ग्लू लावल्यानंतर वरच्या साईडला थोडासा डार्क पिंक कलरचा शेड देऊन दिलेला आहेत. त्यानंतर खालच्यामध्ये पण थोडासा शेड दिलेला आहे आणि मधल्या भागामध्ये फेंट पिंक कलर टाकलेला आहे. आणि जे पानं आहेत आपले, ते मी ग्रीन कलरने केलेले आहेत. असं मी पहिली लेयर पहिल्यांदा करून घेतलेली आहेत मैत्रिणींनो. त्यानंतर आता मी दुसरं जे फ्लॉवर तयार करते आहेत, ते आहेत येल्लो कलरचं. त्याच्यासाठी पण सेम प्रोसिजर मी केलेली आहे. पहिल्यांदा ग्लू लावून घेतला आहे सगळ्याला. त्यानंतर येल्लो कलरचं आणि थोडं फेंट येल्लो कलर आहेत आणि डार्क येल्लो कलर आहेत. 2 कलरमध्ये मी हे शेड टाकून घेतलेलं आहे. त्याच्यासाठी वरती आणि खाली सेम जसं आपण पिंक कलरमध्ये डार्क कलरचे जे शेड वरती आणि खाली टाकून घेतले आणि मधात फेंट कलर टाकला, त्याचप्रकारे इथे सुद्धा मी तसंच सेम केलेले आहेत. वरती डार्क कलर टाकला आणि खाली मध्ये फेंट कलर टाकून घेतलेला आहे. आणि मैत्रिणींनो, सेम कलरमध्ये पानंसुद्धा केलेली आहेत ग्रीन कलरमध्ये. बघा, हे सगळं टाकल्यानंतर, हे सगळं केल्यानंतर आपल्याला याला छान प्रेस करावं लागते, जेणेकरून ही रांगोळी आपली व्यवस्थित चिपकायला हवी. ह्याच्यासाठी ती छान व्यवस्थित प्रेस करून घ्यायची. तुमच्याकडे जर कोरा कागद असेल किंवा पेपरने सुद्धा त्यावर प्रेस केलं तरी चालेल. तुम्ही प्रेस केल्यानंतर ती व्यवस्थित चिपकल्या जाते, ती जास्त निघणार नाही. त्यानंतर तिला आपल्याला झटकून घ्यायचं आहेत. ते जे पॅचेस आपण केलेले आहेत रांगोळीचे, त्याला थोडं झटकून घ्यायचं आहेत. म्हणजेच जेवढी आपली रांगोळी चिटकायची असेल तेवढी चिटकून जाईल आणि नंतर बाकीची ही उरलेली रांगोळी ही बाहेर निघून जाईल. त्यामुळे आपल्याला जेवढी पाहिजे असेल ती रांगोळी आपली पॅचला लागून जाईल. असं केल्यानंतर ती झटकून घेतल्यानंतर आपले दोन्हीही पॅचेस एक लेअरमध्ये तयार होऊन गेलेले आहेत, तयार झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला ह्या दोन्ही पॅचेसला 1 ते 1.5 तास वाळवायला ठेवायचं आहेत. म्हणजे त्या रांगोळीला 1-1.5 तास ड्राय करायला ठेवायचं. उन्हामध्ये न ठेवता बाहेर असं सावलीमध्ये सुद्धा ठेवला तरी चालेल. त्यानंतर ती 1-1.5 तासानंतर आपल्याला याच्यावर दुसरा हात करायचा आहे. दुसरा लेअर करताना सेम तसंच करायचं. कधी कोणी काय करतं, मी पण कधी आधी करायची की सुरुवातीला पहिला लेअर हा पूर्ण प्लेन करून टाकायची आणि नंतर मग त्याला शेड द्यायचं. तुम्हीसुद्धा असंही करू शकता. पण आता मी पहिल्यापासूनच शेड देते, पहिल्याच लेअरला शेड देऊन देते. तेव्हा आता सेम दुसरा लेअर आपल्याला करायचा आहे. दुसरा लेअरसुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे. कमळ रांगोळी पॅच आहेत ही मैत्रिणींनो, खूप सुंदर आहे आणि कुठेही तुम्ही ठेवू शकता. खूप छान आहेत. सेम तसंच ग्रीन कलरच्या पानांना देखील करायचं आहे. ह्याच्यामध्ये मी
पूर्ण ग्रीन कलरचे पानं केलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही दोन कलरमध्ये शेड देऊ शकता, डार्क ग्रीन आणि फेंट ग्रीन. मी काही पॅचेसमध्ये दिलेले आहेत. मी तुम्हाला दोन दोन सगळ्या प्रकारचे पॅचेस करून दाखवलेले आहेत. तेव्हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला ते कळेल की मी किती प्रकारचे पॅचेस केलेले आहेत, कोणत्या याला वेगळी डिझाईन केलेली आहे, कोणत्या याला वेगळी डिझाईन केलेली आहेत. तेव्हा तुम्ही बघा. आता बघा, हे आपलं येल्लो पण हात दुसरा झाला आहे. येल्लो कलरचं जे पॅच आहेत ते सुद्धा दुसरं रेडी झालेलं आहे. आता आपले दोन्हीही पॅच रेडी झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला त्याला परत वाळवायला ठेवायचं आहेत. काही तासानंतर 2-3 तासानंतर ते वाळल्यानंतर, चांगले वाळल्यानंतरच त्याला आपल्याला यूज करायचं आहे, वापरायचं आहे परत दुसऱ्या ड्रॉईंगसाठी. तेव्हा वाळल्यानंतरच त्याला घ्यायचं. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जे ॲक्रेलिक कलर आहेत, ॲक्रेलिक पेंट कलरनी आपल्याला त्याला बॉर्डर करायची आहे. तर मी पिंक कलरच्या कमळाला मी ब्लॅक कलरची बॉर्डर केलेली आहेत आणि येल्लो कलरच्या पण कमळाला मी ब्लॅक कलरचीच बॉर्डर केलेली आहे. पानांनासुद्धा ब्लॅक कलर दिलेला आहे. तुम्हाला जर याला वाटलं तर तुम्ही दुसऱ्या कलरची पण बॉर्डर करू शकता, आपल्या इच्छेनुसार आहेत. मला ब्लॅक कलर चांगला वाटला म्हणून मी याला ब्लॅक कलरने दिलेला आहे. प्रत्येकाच्या चॉईसनुसार प्रत्येकजण आपापले कलर घेऊ शकतात. तेव्हा मी याला ब्लॅक कलरने केलेला आहे. आता बघा, आपण याला पूर्ण बॉर्डर देऊन दिलेली आहे पिंक कलरच्या कमळाला. सेम तसंच बॉर्डर आपल्याला येल्लो कलरला पण द्यायची आहेत. आणि बॉर्डर देताना जर दिसत नसेल, आपल्याला जर ड्रॉ केलेली जी आपला कमळ आहे ते दिसत नसेल तर थोडंसं वरती करून बघायचं. तर मागचं जे प्रिंट केलेलं आहे ते सगळं आपल्याला समोर दिसतं रांगोळीमधून. तेव्हा थोडंसं वरती करून जर बघितलं तर ते आपल्याला कळून जातं, म्हणजे आपल्याला ड्रॉ करताना सोपी जातं एकदम. तेव्हा तुम्ही सुद्धा तसं करून बघा, तुम्हाला ती प्रिंट दिसेल. आता बघा, येल्लो कलरचं आपण ड्रॉ करतो आहोत पॅच. त्याला ब्लॅक कलरनी बॉर्डर दिलेली आहेत. पानांनासुद्धा ब्लॅक कलरनीच बॉर्डर दिलेली आहेत मैत्रिणींनो. बघा, तर आपले हे दोन्ही रेडी झालेले आहेत. आता याला रेडी नाही म्हणता येणार, कारण ह्याच्यात आपल्याला अजून डेकोरेट करायचं असेल तर आपण ते करू शकतो. आणि मी बघा काय केलेलं आहे, तुम्ही बघा. आता मी ग्रीन कलरचे जे पानं आहेत त्याला जर सुटेबल असा येल्लो कलर होतो, त्या येल्लो कलरच्या साह्याने मी त्याला पानाला आतमध्ये रेषा देऊन दिलेल्या आहेत. खूप सुंदर असं ते पान दिसते आहेत. ग्रीन कलरच्या पानांवर येल्लो कलरच्या रेषा बघा, खूप सुंदर दिसते आहेत. असं मी येल्लो कलरच्या पण पॅचला केलेला आहेत, सेम पिंक कलरच्या पण पॅचला केलेला आहेत. दोन्ही पॅचला मी हे करून घेतलेलं आहेत. बघा, आता आपण पिंक कलरच्या पॅचला सुद्धा करतो आहेत. तुम्हाला जर याच्यामध्ये फेंट जर तुम्ही पानं केले असेल तर तुम्ही डार्क ग्रीन कलरमध्ये याला लाईन्स करू शकता. बघा, आता मी मध्ये थोडी वेगळी डिझाईन केलेली आहेत कमळाच्या मध्ये. अशा मध्ये एक सरळ लाईन आणि त्याच्या बाजूला 3-3 असे छोटे छोटे करत 3 लाईन दिलेले आहेत. असं सुद्धा तुम्ही डेकोरेट करू शकता. सेम मी येल्लोला पण केलेला आहे. येल्लोला तो कलर मॅच झाला नसता तर मी रेड कलर घेतलेला आहे इथे, कारण तो कलर आणि हा कलर जवळपास सारखा आहे म्हणून मी याला रेड कलर घेतलेला आहे. त्याला क्रीमिश कलर घेतलेला आहे पिंकला. बघा, आता आपले हे दोन्ही फ्लॉवर रेडी झालेले आहेत. आता याला आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. दोन्ही फ्लॉवरला आपल्याला कट करून घेतल्यानंतर बघा किती सुंदर दिसते आहे ते. ठेवायला सुद्धा तुम्ही कुठे पण ठेवू शकता. आणि मी तुम्हाला दाखवलेलं आहे, आपण गंगाळाच्या भोवतालसुद्धा त्याला डेकोरेट करू शकतो. जेव्हा आपल्याकडे प्रोग्राम असेल, काही आपण ठेवतो, जेव्हा पूर्ण आपले रेडी झालेले आहेत. मी आता तुम्हाला ठेवून पण दाखवत आहेत कसे ते ठेवायचे ते बघा. आणि 2-2 बघा, 2-2 असे वेगळे वेगळे दिसते आहेत. प्रत्येकाला मी वेगळे प्रकार केलेले आहेत. तर तुम्ही व्यवस्थित बघा, 3ही प्रकारचे फ्लॉवर आपले 2-2 असे रेडी झालेले आहेत मैत्रिणींनो. तुम्हाला कसे वाटले तर मला नक्की सांगा.